हॅलो मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिझाइन पार्ट करणार आहे. काल आपण अँग्युलरचं राउटिंग कसं करतात आपण ते बघितलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिझाइन पार्ट करणार आहोत आणि सर्व्हिस फाईल कशी आपण इंटिग्रेट करू शकतो आणि लाईक युजरकडून आपण डेटा कसा घेऊ शकतो ते करायचं आहे. तर आपण एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊया. हे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आपण ते ChatGPT देऊया आणि त्याला आपण डिझाइन बनवायला लावूया आपण. लेट्स कॉपी करू टोटलची आणि त्याच्या आधी आपण आपला प्रोजेक्ट रन करू. तुम्हाला माहित असेल कोड स्पेस दोन डॉट एंटर. आपला प्रोजेक्ट ओपन झालेला आहे आणि आपले कमांड तर माहिती आहे ng सर एंटर. आणि हे आपला प्रोजेक्ट ओपन झालेला आहे. हा आता आपला डॅश हेडर असं दिसत आहे. आपण डिझाइन चेंज करू आपण. ChatGPT ला आपले प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊया. कंट्रोल व्ही. आपण फक्त म्हणू रीड दिस. ते रीड करेल आणि नंतर आपण त्याला एक नाही हे करू डिझाईन बनवायला लावू. हे जनरेट करत आहे. लाईक नंतर आपल्याला काय करायचं आता प्रॉब्लेम स्टेटमेंट झालं. आपल्याला ग्रेडियंट चेंज करायचं जे बॅकग्राऊंडला आपल्याला ते केशरी कलर दिसते इतकं चांगलं दिसत नाही. आपण ब्ल्यू ग्रेडियंट देऊ आपण. त्याच्यासाठी हा ग्रेडियंट आहे. लिनियर ग्रेडियंट. हेडर हेडरमध्ये हेडर मध्ये CSS मध्ये आपण नंतर हे बॅकग्राऊंड जे ग्रेडियंट ते ChatGPT क्रिएट केलं आहे त्याला रिप्लेस करू कंट्रोल व्हीच्या सहाय्याने आणि कंट्रोल सेव्ह करू. आणि आता आपला हेडर ब्ल्यू झालेला आहे. आता आपल्याला अबाउट अस पेज क्रिएट करायचे. डॅशबोर्ड पेज, लॉग इन पेज, बँक आणि प्रोफाइल पेज. तर लगेच आपण करू क्रिएट. ng जनरेट सी फॉर कॉम्पोनंट आणि प्रोफाईल प्रोफाईल एंटर. सॉरी BG झालं. ng जनरेट सी फॉर कॉम्पोनंट प्रोफाईल एंटर. आणि आपल्या प्रोफाईलचा कॉम्पोनंट क्रिएट झालेला आहे. नंतर डॅशबोर्डचं आपल्याला हे करायचं आहे. ng फॉर जनरेट सी फॉर कॉम्पोनंट डॅशबोर्ड BORD एंटर. डॅशबोर्ड झाल्यानंतर आपल्याला लॉग इनचं करायचं आहे. ng जनरेट सी फॉर कॉम्पोनंट आणि लॉग इन एंटर. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अजून कोणतं क्रिएट करायचंय. डॅशबोर्ड झाला, प्रोफाईल झाला, लोन ऍप्लिकेशन आणि आपण आता सिल्वर आणि गोल्ड लोन ऍप्लिकेशन करणार आहे. तिथून आपण युजरचा डेटा घेणार व्हेरिफिकेशन साठी. तर चला ng जनरेट कॉम्पोनंट आणि ऍप्लिकेशन आपण ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन कॉम्पोनंटचं नाव दिलं आणि नंतर आपल्याला सर्व्हिस पण करायचं. ng जनरेट आणि कॉम्पोनंट आणि लोन आपण नाव देऊ त्याचं आपण. आणि सॉरी ng जनरेट एस फॉर सर्व्हिस. आपण कॉम्पोनंट क्रिएट केलेलं आहे. आता आपण सर्व्हिस करणार आहोत. आणि एंटर. आणि सर्व्हिसच्या दोनच फाईल असतात. अं, आणि कॉम्पोनंटच्या 4 फाईल असतात आणि अजून त्याच्यानंतर लॉग इन झालं. अबाउट अस पेज अबाउट अस पेज राहिलेलं आहे. प्रोफाईल डॅशबोर्ड लॉग इन झाला. अबाउट अस ng जनरेट कॉम्पोनंट अबाउट अस एंटर. तर हे सर्व फाईल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला राउटिंग याची ऍड करावी लागेल. तर आपण होमची राउटिंग ऑलरेडी दिलेली आहे. होम आणि हेडरची कॉमा देऊन पाथ आपले पहिल्यांदा ऍप्लिकेशन ऍप्लिकेशनची
तर कॉमा देऊन त्याचा कॉम्पोनंट ऍड करायचा, ऍप्लिकेशन कॉम्पोनंट, आणि त्याच्यानंतर कॉमा देऊन दुसऱ्या कॉम्पोनंटचे आपण पाथ देऊ. पाथ आता ऍप्लिकेशन झाल्यानंतर लोनसाठी लोन लोन सर्व्हिस आपण जनरेट केली आहे. लोनला काही पाथ द्यायची गरज आहे. नंतर अबाउट अस कॉम्पोनंट अबाउट अस कॉम्पोनंट, नंतर त्याच्यानंतर आपल्याला ह्याचा पाथ द्यायचा आहे. पाथ अबाउट अस झाल्यानंतर आपण लॉग इनचा आणि डॅशबोर्डचा प्रोफाईलचा पाथ द्यायचा राहिलेला आहे. प्रोफाईल प्रोफाईल नंतर कॉमा देऊन कॉम्पोनंट प्रोफाईल कॉम्पोनंट, परत एंटर देऊन पाथ पाथ दिला प्रोफाईल नंतर डॅशबोर्ड बोर्ड कॉमा कॉम्पोनंट डॅशबोर्ड कॉम्पोनंट, आणि नंतर लास्ट राहिला आपलं लॉग इनचा पाथ लॉग इन कॉमा देऊन कॉम्पोनंट लॉग इन कॉम्पोनंट. आता आपण काय करू, जे हेडर मध्ये आपण जे बनवलेलं आहे त्याच्या जागी रिस्पेक्टिव्ह त्याच्या जागी आपण देऊ शकतो. जसं की अबाउटचं पेज आपण ऑलरेडी बनवलेलं आहे. तर हेडर मध्ये गेलो अबाउटसला, आणि तिथं HRF जिथं जिथं आहे कंट्रोल शिफ्ट आणि एल दाबले की सगळं HRF सिलेक्ट होईल. तर तिथं आपल्याला राउटर लिंक द्यायची आहे, कारण आपण अँग्युलर मध्ये काम करत आहे. त्यामुळे आपण साधं याच्यात काम करत असेल तेव्हा साधं देऊ शकतो. होमला काही नुसतं स्लॅश द्यायचा, अबाउटस फॉर्म स्लॅश देऊन कंट्रोल पी अबाउटस दिला. नंतर डॅशबोर्ड ऑलरेडी लिहूनच आलेलं आहे, फक्त स्लॅश द्यायची गरज आहे आपल्याला. स्लॅश आपल्या बँक लॉग इन पण बनवायचं आहे कंपोनंट, तो पण बनवून लगेच. एनजी जी फॉर जनरेट, सी फॉर कॉम्पोनंट, आणि बँक लॉग इन कॉम्पोनंटचं नाव देऊ, एंटर जातो. आणि राउटर मध्ये आपण लिंक देऊ, कारण राउटर मध्ये आपण लिंक दिली तर ते पूर्ण कॉम्पोनंट वर्क करतं, नाहीतर ते कॉम्पोनंट वर्क करत नाही. पाथ पाथ देऊ शकतो आपण बँक डॅशबोर्ड लॉग इन, जो की ऑलरेडी तिथे दिलेला आहे. आणि कॉमा देऊन कॉम्पोनंट बँक लॉग इन कॉम्पोनंट. सर्व आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे. झालेलं आहे. आता सर्व सर्व आपण सेव्ह करू, कंट्रोल सेव्ह ऑल फाईल मध्ये. आणि जसं तुम्ही बघू शकता, आम्ही अबाउटस वर क्लिक केले की अबाउटस वर्क्स म्हणून येतं. डॅशबोर्ड वरती केले की डॅशबोर्ड वर्क्स म्हणून येतं. तुम्ही इथं पण बघू शकता डॅशबोर्ड वरती आपण राऊटिंग होते आपली, तर लॉग इन वरती होते, बँक लॉग इन होते, आणि प्रोफाईल वरती होते. म्हणजे सर्व आपले राउटिंग बरोबर बसलेले आहेत. तर आता ChatGPT ला आपण डिझाईन क्रिएट करायला क्रिएट डिझाईन using HTML, CSS for the home home uh, home page of the website. आणि त्याला आपण एंटर करू आणि ते आपल्याला जनरेट करून देईल.
गोल्ड अँड सिल्वर लोन जे की आहे. जसं तुम्ही बघू शकता अप्लाय नाव. इथे आपल्याला हेडर ऑलरेडी आपण बनवलेलं आहे. एक फुटर पण आपल्याला दिलं आहे. आपण फुटरचा कॉम्पोनंट पण बनवू शकतो. त्यासाठी सिंपल सिंपल आपल्याला ng जनरेट कॉम्पोनंट आणि एक फुटर कॉम्पोनंट आणि एंटर. ऍप राउटिंग मध्ये आपण राउटिंग पण देऊ लगेच. मधून पाथ फुटर आणि कॉम्पोनंट फुटर कॉम्पोनंट एंटर. ओके नाईस. तर तुम्ही इथं बघू शकता हे सेक्शन आपल्याला फक्त कॉपी करायचं आहे. ओके. आणि आपण चॅट जीपीटीला सिंपल सांगू शकतो की इंटरव्ह्यू क्रिएट मोर लाईक जेणेकरून आपल्याला ते थोडं जास्त अजून एक्सटेंड करून देईल. ओके जसं तुम्ही बघू शकता इथे. ओके नाईस. हे सिंपल कॉपी करू आणि आपल्या होम कॉम्पोनंट मध्ये पेस्ट करू. हे कंट्रोल व्ही. CSS आपल्याला जेवढी लागेल तेवढीच आपण CSS घेऊ. ही आपल्या फुटरची लागणारच नाहीये. ओके. आपल्याला बॉडी पण नको कंटेनर लागू शकतो. कंट्रोल सी. हेडर कॉम्पोनंट सॉरी होमच्या CSS मध्ये कंट्रोल टी. आणि जसं मी सेव्ह केलं तुम्ही बघू शकता होम वरती गेल्यानंतर हे तुम्हाला दिसत आहे. ओके. ओके आपण हे पण डिझाईन करू शकतो. ओके. ऑल्सो ह्याला ऑल्सो क्रिएट डिझाईन फॉर दिस एंटर. हे CSS पण आपल्याला करून देईल. नाईस. आता हे आपण सिंपल कॉपी करू. सिंपल होम कॉम्पोनंट मध्ये खाली पेस्ट करू. कंट्रोल बी. कंट्रोल सेव्ह. कंट्रोल एस. इथे तुम्ही बघू शकता हे असं झालेलं आहे. आणि अजून ते सेक्शनचं होतं लोन अप्लाय करायसाठी. ओके. हा वाला. कंट्रोल सी. ओके. कंट्रोल व्ही आणि सेव्ह ऑल. ओके. तर इथं आपल्याला असं झालेलं आहे ऍप्लिकेशनचं. हा ऍप्लिकेशन आपण लोन ऍप्लिकेशन आपण लॉग इन ऍप्लिकेशनचं आपण डिझाईन करू. तर सिंपल क्रिएट रिस्पॉन्सिव्ह डिझाईन फॉर loan application and from using HTML, CSS. Okay, nice. Enter. Okay, nice, nice. जे पण आपल्याला रिक्वायर्ड आहे जसे की फुल नेम आपल्याला लागणार आहे, ईमेल लागणार आहे, फोन नंबर लागणार आहे, लोन अमाऊंट. ओके. 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 लोन अमाऊंट. नंतर कोलॅटरल टाईप. ओके. आपण त्याला सिंपल असं म्हणू शकतो की ओके. तात्पुरतं आपल्याला एक्झाम्पल साठी सेम आपण थोडी ना आपण
एंड टू एंड आपण बनवणार नाहीये. आपण बिगिनर लेवलचा कोर्स आहे हा. सो कॉपी द डिझाईन पार्ट, सी. आता पेस्ट करू आपण ऍप्लिकेशनच्या CSS फाईल मध्ये. कंट्रोल व्ही. मी डिझाईन पण कॉपी करू HTML कॉम्पोनंटची. कंट्रोल सी आणि पेस्ट करा ऍप्लिकेशनच्या HTML फॉर्म मध्ये. ओके. आणि जो हेडर फाईल मध्ये होम पेज मध्ये जो अप्लाय नाव आहे तर राउटर लिंक आणि त्याच्या जागी स्लॅश देऊन ऍप्लिकेशन, जे की आपण दिलं होतं राउटर मध्ये, आणि सेव्ह ऑल करू आपण. ओके. जसे आता मी अप्लाय वरती क्लिक केलं की ऍप्लिकेशन फॉर्म दिसेल. आता जेव्हा आपण फिल करेल हे ऍप्लिकेशन फॉर्म, तेव्हा ते बॅकएंडला शो झालं पाहिजे. तर आता आपण काय काय झालं आपलं, आपण सर्व पेजेस क्रिएट केले, बॅकग्राऊंड आपण चेंज केला. आता आपण क्रिएट जेसन फाईल, आपण जेसन सर्व्हर वापरणार आहे त्याच्यासाठी आणि गेट डेटा करण्यासाठी. सिंपल आपण गुगलवर जाऊ आणि टाईप करू जेसन सर्व्हर, सर्व्हर एंटर, आणि npm जेसन सर्व्हर आहे तिथं जाऊ. सिंपल तुम्हाला तुमच्या टर्मिनलमध्ये npm इन्स्टॉल जेसन सर्व्हर टाकायचे आहे, माझे ऑलरेडी आहे. आणि असं तुम्हाला करायचे तर आपल्याला आता आपण जे फॉर्म करतो तर पोस्ट जागी ऍप्लिकेशन येणार आणि बाकीचं डिझाईन आहे असं येणार आहे. तर आपण क्रिएट करू. सिंपल बाहेर क्लिक करा आणि नवीन फाईल क्लिक करा आणि त्या फाईलचं नाव तुम्ही काही पण देऊ शकता. आपण देऊ db.json. मी db.json का दिली असेल, तुम्हाला वेबसाईट वरती आपण जर स्क्रोल केलं ना, त्यांनी आपल्याला ऑलरेडी तिथं दिलेलं आहे db.json. तुम्ही कोणताही करू शकता. आणि त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कर्ली ब्रॅकेट देऊ आणि नंतर आणि त्याच्या आतमध्ये डबल कॉमाच्या आतमध्ये ऍप्लिकेशन आणि बाहेर येऊन कॉलन देऊ आणि स्क्वेअर ब्रॅकेट. तर आपला हा डेटा सेटचा एक एक ऍप्लिकेशनचा डेटा सेट बनलेला आहे, त्याच्यामध्ये आपण अपेंड करणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्व्हिस फाईल लागणार आहे, जी की आपण ऑलरेडी बनवलेली आहे. तर मी आपला टाइम वाचवण्यासाठी पीडीएफ मध्ये ऑलरेडी मी लॉजिक त्याचं अप्लाय केलं. त्याच्या आधी आपल्याला एक डेटा टाईपची फाईल आपल्याला जनरेट करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन, हे जे ऍप्लिकेशन दिसत आहे तुम्हाला, तर ते डेटा टाईप मधून येत आहे की आपल्याला कोणते कोणते फील्ड लागणार आहेत. तर डेटा टाईपची फील्ड आपण क्रिएट करू. लाईक बाहेर क्लिक करू आणि सिंपल गेट डेटा टाईप आणि डॉट घेऊन टीएस करू आणि एंटर. तर याच्यामध्ये आपल्याला सिंपल एक्सपोर्ट इंटरफेस आणि आपलं नाव आपण ऍप्लिकेशन देऊ, ऍप्लिकेशन, आणि कर्ली ब्रॅसेस मध्ये आतमध्ये सिंपल आपल्याला आयडी येणार आहे युजरला प्रत्येकाला. आयडी काय असणार आहे, नंबर असणार आहे. आणि जसं आपल्याला फॉर्म मध्ये आपण क्रिएट केलेलं आहे तसं आपण करू. फॉर्म आपला कुठे आहे ऍप्लिकेशन मध्ये, HTML मध्ये. आता सिंपल आपण फुल नेम घेतलेला आहे. नेम मध्ये आपण नेमच दिलेला आहे, तर आपण नेम वाले जे आहे ना ते फक्त आपण डेटा टाईप मध्ये डिफाईन करायचं आहे. तर सिंपल कॉमा देऊन कंट्रोल बी. आता नेम काय असू शकतं, नेम स्ट्रिंग असू शकते. तर कॉमा देऊन आपण आता नवीन डेटा टाईप ऍड करू ऍप्लिकेशन मधून. ईमेल आपल्याला घ्यायचं आहे, इथं ईमेल कंट्रोल सी, डेटा टाईप मध्ये जाऊन कंट्रोल बी. ईमेल पण आपली स्ट्रिंग असणार आहे. ओके. नंतर आपल्याला दोन ऍप्लिकेशन मध्ये फोन नंबर लागणार आहे. कंट्रोल सी, डेटा टाईप मध्ये जाऊन कॉमा देऊन कंट्रोल बी आणि
सिंपल आपण नंबर असणार आहे. ओके. नंतर आपल्याकडे आहे लोन अमाऊंट. लोन अमाऊंट पण आपली नंबर मध्ये असणार आहे ऑब्विसली. कंट्रोल व्ही. ओके. डबल कॉमा आलेला आहे. एरर होत आहे. नंबर एंटर. नंतर कॉमा देऊन फास्ट एकदम आपण इलेक्ट्रल टाईप. ओके. गोल्ड अँड सिल्वर. ओके. जे आपण गिरवी ठेवणार आहे त्याचा टाईप कोणता आहे तो पण आपल्याला सिलेक्ट द्यायचा आहे. तो पण कॉपी केलेला आहे. कंट्रोल व्ही. तो आपला असू शकतो स्ट्रिंग. ओके. नंतर अजून काय आहे त्याच्यानंतर सबमिट आहे. तर आपला डेटा टाईप पण क्रिएट झालेला आहे. म्हणजे आपलं आता काय काय झालं. आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट नी ChatGPT ला आपण दिली, त्याच्यावरून आपण डिझाईन क्रिएट केली. नंतर ते बॅकग्राऊंड बदलला आपण हेडरचा. तर एवढे पेजेस क्रिएट केले आपण. नंतर आपण जेसनची फाईल बनवली. डेटा टाईप पण आपण बनवलेला आहे अकॉर्डिंग टू दी ऍप्लिकेशन फॉर्म. नंतर आपल्याला आता सर्व्हिसमध्ये हे आपल्याला हे करायचं आहे. हे काय सिम्पल पण ऍप्लिकेशन नावाचं ऍप्लिकेशन नावाचं फंक्शन बनवलं आहे. त्याच्यामध्ये आपण डेटा पास करतोय जो की ऍप्लिकेशन आहे, जो आपण ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे डेटा टाइप्स मध्ये. डेटा टाइप्स मध्ये आपण लिहिलेला आहे की कोणता कोणता आपला डेटा येणार आहे. आणि नंतर सिंपल आपण रिटर्न केलेला आहे. म्हणजे रिटर्न मध्ये घेतलेला आहे दिस डॉट HTTP डॉट पोस्ट. पोस्ट आपण घेतलेला आहे जे की आपल्याला पोस्ट करणार डेटा ह्याच्यामध्ये लोन ऍप्लिकेशन मध्ये. सिंपल. आणि नंतर आपलं तर बघू आपण क्रिएट करू. ओके. नंतर याच्यानंतर सर्व्हिसेस मध्ये सिंपल हे कॉपी करू. कंट्रोल कंट्रोल आता हा तुम्ही इथून इम्पोर्ट करू शकता. डेटा टाइप मधून इम्पोर्ट होणार आहे. आता HTTP ची काय एरर येत आहे कारण कन्स्ट्रक्टर मध्ये आपण इम्पोर्ट करायचं आहे. त्याला आपण इम्पोर्ट करण्यासाठी प्रायव्हेट कॉलन देऊन सॉरी कॉलनच्या आधी आपण HTTP लिहू. TP नंतर कॉलन देऊ. नंतर HTTP क्लायंट. HTTP HTTP client. Let me check. Okay. तर आपण इथे हे बनवलेलं आहे. तर HTTP काय येत आहे कारण आपण HTTP क्लायंट आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे. तर प्रायव्हेट HTTP आणि HTTP क्लायंट आणि एंटर. आपला एरर सॉल्व्ह झालेला आहे. आणि आपल्याला ऑलरेडी हा आपण जेसन सर्व्हर आपल्याला रन करायचं आहे. त्याच्यासाठी कमांड आहे जेसन -सर्व्हर -वॉच WHTCX आणि आपल्या फाईलचं नाव DB डॉट जेसन आणि एंटर. तुम्ही बघू शकता की आपला सर्व्हर लोकल होस्ट मध्ये क्रिएट झालेला आहे. आणि आपला DB डॉट जेसन मध्ये जाऊन आपलं कंट्रोल सेव्ह करायचं आहे. ओके. ओके. गरज नाही. नाईस. आपला ऍप्लिकेशन हा फॉर्म क्रिएट झालेला आहे. सिंपल हा कॉपी करायचा आहे आपल्याला. कंट्रोल C.
जी आपण सर्व्हिसमध्ये दोन सर्व्हिस बनवलेलं आहे. याच्या जागी आपल्याला एक सिंपल करायचं आहे कंट्रोल व्ही, जे की मी ऑलरेडी केलेलं आहे. मग बॅक स्पेस देऊ. ओके. तर सिंपल आपल्याला हे ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनचं जे आहे त्या सबमिटचं आपलं लॉजिक ऑलरेडी बनवलेलं आहे. तर ते लॉजिक आपल्याला सिंपल ॲड करायचं आहे. ओके. कंट्रोल कंट्रोल सी आणि जे आपलं लोन ॲप्लिकेशनचं लॉजिक आहे ते त्याच्यामध्ये पेस्ट करायचं आहे आपल्याला. ओके. तर ॲप्लिकेशन आपल्याला माहिती आहे आपण डेटा टाइप बनवलेला आहे तिकडे. तर ते इम्पोर्ट करू आपण. आणि नंतर हा प्रोडक्टचा एरर येत आहे कारण मी तर ॲप्लिकेशन पण बघतो. नाही तर लोन घेऊ आपण. तर लोन घेऊ. ओके. तर पण ॲप्लिकेशन घेऊ आपण. ॲप्लिकेशन. ओके. आणि आपण कन्स्ट्रक्टरच्या साईडने आपण आपली जी सर्व्हिस आहे ते इथं इम्पोर्ट करायचं आहे. प्रायव्हेट इथं लोन एल-ओ-एन लोन नंतर कॉलन देऊन लोन सर्व्हिस एंटर जसं की आपलं झालेलं आहे. तर आपण आता हा कोड मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. तर ह्या कोडमध्ये काय आहे की जे ऍड ऍप्लिकेशन मेसेज आहे ती जेव्हा आपण सबमिट करेल तेव्हा तो आपल्याला हा मेसेज प्रिंट होऊन येईल की लोन ऍप्लिकेशन फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली. त्याच्या आधी आपण काय केलेलं आहे, जे ऍप्लिकेशन मध्ये आपण जर बघितलं कंट्रोल आणि राईट क्लिक केलं, तर आपण हे लॉजिन डिफाईन केलेलं आहे एक्सपोर्ट इंटरफेस ऍप्लिकेशन, जे की आयडी आपण घेणार आहे. आयडी एक सिक्वेन्स वाईज जनरेटेड 1 2 3. परत नेम आहे, स्ट्रिंग आहे, ईमेल, फोन नंबर आहे, लोन अमाउंट आहे, कोलेटरल आहे. तर हे सर्व आहे आपलं. आणि अ, अजून हे जे ॲप्लिकेशन आहे आपण ते सर्व्हिसेसमध्ये आपण डिफाईन केलेलं आहे. तर सर्व्हिसमध्ये आपण डिफाईन केलेलं आहे, जे की इथं आहे. अ, जसं की आपण तुम्ही बघू शकता हे डेटा काय करणार ॲप्लिकेशन मधनं जो डेटा टाइप आहे ते इथं आणणार आणि याच्यातून आपलं जे ॲप्लिकेशन लोकल होस्ट जे ॲप्लिकेशन आहे त्याला हे करणार, फेच करणार आणि त्यानंतर आपलं हां, तर ॲप्लिकेशन हा सबस्क्राईब आपण का वापरतो की लाइक जो आपला फॉर्म जो बनलेला आहे, तो फॉर्म सक्सेसफुली सबमिट करण्यासाठी हे लॉजिक आहे. सबमिटच्या आतमध्ये आहे. जेव्हा आपण सबमिटवर क्लिक करेल, तो आतमध्ये येईल. आतमध्ये बघेल की हां, आपल्याला आता ॲप्लिकेशनला जायचं आहे. ॲप्लिकेशनमधून जो सर्व्हरचा जो लोकेशन सर्व्हरचा आपल्याला जो जो लिंक दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला अ, जो पर्टिक्युलर डेटा युजरने भरलेला आहे तो आपल्याला सबमिट करायचा आहे. त्याच्यासाठी आपण सबस्क्राईब वापरतो आणि रिझल्ट येतो. ओके. हे कन्सोल वॉल त्याच्यासाठी आहे की लाइक आपल्याला फक्त कन्सोलमध्ये आपल्याला रिझल्ट दिसणार की आपण सबमिट केलेलं आहे की नाही. हे काही गरजेचं पण नाहीये. काढून जरी टाकलं तरी काही फरक पडत नाही. ओके. तर नाईस आणि ही 3000 काय आहे तर ती 3000 मिलीसेकंद आहे की 3 सेकंद आपण टाइम लावणार की हे 2 ॲप्लिकेशन फॉर्म इज सक्सेसफुली सबमिटेड हे 3 सेकंदसाठी आपल्याला दिसणार. तर सिंपल आहे. आता ते हा आपल्याला आता HTML मध्ये ॲड करायचा. तर सिंपल आपण फॉर्ममध्ये आपण अ, जो मी खाली लिहिलेला आहे की पर्सनल पर्सनल फॉर्म एनजी फॉर्म. एनजी फॉर्म आपल्याला आहे एनजी फॉर्म म्हणून. पर्सनल फॉर्म आपण ॲप्लिकेशन लोन फॉर्म पण देऊ शकतो तिथं. इथं आपण लोन फॉर्म देऊ आपण पर्सनलच्या ऐवजी लोन फॉर्म. तर तुम्हाला हे एरर दिसत आहे. ते कशामुळं ते ते हां, ते आपण एनजी मॉड्यूलमध्ये आपण ते इम्पोर्ट केले नाही एनजी फॉर्म. तर तो आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे. एनजी मॉडेल एनजी फॉर्म मॉडेल मॉडेल्समध्ये ओके. फॉर्ममधून फॉर्म मॉड्यूल आणि एंटर.
जसं की आता आपण तुम्ही बघू शकता की हा पण एरर आपला गेलेला आहे. तर आता इथे काय होईल, आता हे रिक्वायर्ड आहे आणि पण आता एनजी फॉर्म आहे ना, तर आपल्याला एनजी मॉडेल सर्व ठिकाणी जिथे जिथे आपण नेम आहे तिथं एनजी मॉडेल देणं आवश्यक आहे. एनजी मॉडेल ओके. सिंपल आपण कंट्रोल सी करू, कॉपी करू, तिथं पेस्ट करू, कंट्रोल व्ही, पेस्ट, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही. ओके. चला तर आपण गुड टू गो आपलं झालेलं आहे. तर हा आपला फॉर्म क्रिएट झालेला आहे. सर्व लॉजिक तर व्यवस्थित आपण क्रिएट केलेलं आहे. हे टाइप काय करतं, की आपण जेव्हा जेव्हा क्लिक करतो तर हे टाइप थ्रू आपला डेटा बॅकएंडला पाठवतो. तर आपलं सिंपल लॉजिक आहे, की HTML मधून आपला डेटा येणार. नंतर आपला ऍप्लिकेशन डॉट कॉम्पोनंट डॉट पीएस मध्ये आपला डेटा जाणार आणि इथून आपला डेटा सर्व्हिस मध्ये जाणार. हे ऍप्लिकेशन आपल्याला दिसत आहे, इथून आपला सर्व्हिस मध्ये जाणार. सर्व्हिस मधून हा डेटा आपला जाणार ऍप्लिकेशन मध्ये. जर मी हे ओपन केलं तर आता आपल्याला ब्लँक दिसत आहे, तर हे कधी आलेलं नाहीये. तर आपण हा सर्व सेव्ह करूया आणि आपण सर्व आपलं ओके मध्ये चालते का नाही ते बघूया आपण. आपलं ऍप्लिकेशन इथं आहे. तर जसं मी होम वर जात आहे, मी जसं अप्लाय वरती क्लिक करत आहे तर आपला रेंडर होत नाहीये. तर ते रेंडर का होत नाहीये, तर आपण सर्व्हिसेस मध्ये आपण HTTP क्लायंट ऍड केलेलं होतं. बट आपण ते मॉड्यूल मध्ये आपण इम्पोर्ट केलेलं नाहीये. तर ते कसं करू शकतो आपण, तर हे इम्पोर्ट्स मध्ये जाऊन HTTP क्लायंट क्लायंट मॉड्यूल HTTP क्लायंट मॉड्यूल मधून तर आपल्याला खाली दिसतं ते एंटर दाबू आणि ते आपलं सक्सेसफुली इम्पोर्ट झालेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकता HTTP क्लायंट मॉड्यूल. तर सिंपल आता हे सर्व सेव्ह करूया आपण आणि जसं सेव्ह केलं की आपला एरर सॉल्व्ह झालेला असावा. आणि जसं तुम्ही बघू शकता की आपला एरर सॉल्व्ह झालेला आहे, की आपलं आता ऍप्लिकेशन आपल्याला फॉर्म दिसत आहे. तर सिंपल आपण भरूया. माझं नाव केशवराज कोरे, ऑब्विसली माझा ईमेल korechi79@gmail.com तुम्ही मेल करू शकता मला. आणि माझा फोन नंबर 7378 आणि लोन अमाऊंट मी लेट्स से मी 50,000 टाकत आहे. अँड सिलेक्ट अँड गोल्ड आपण सिलेक्ट करू आणि अप्लाय करू आपण. मी क्लिक केलेलं आहे. आपण बॅकएंडला चेक करू शकतो की आपलं डेटा आलेला आहे की नाही. अँड ऑल्सो डेटा तर बॅकएंडला आलेला असणार ऑब्व्हियसली. हा तुम्ही बघू शकता की डेटा बॅकएंडला आलेला आहे. अँड जसं की मी तुम्हाला बोललो होतो की लाईक आपल्याला सक्सेसफुली आपला अप्लाय झालाय म्हणून आपल्याला एक मेसेज आला पाहिजे. तो आलेला नाहीये. तर आपण तो टाकूया आपण. जसे पॅराग्राफ मध्ये डबल कर्ली ब्रॅसेस मध्ये त्याच्या आतमध्ये आपण ऍड ऍप्लिकेशन मेसेज हे सिंपल आपण दिलेलं आहे. आणि आता आपण सेव्ह करू सर्व आणि आपण डबल एकदा फॉर्म भरू. केशवराजपूर ईमेल ऍड्रेस ओके. नंतर लोन अमाऊंट फोन नंबर आणि लोन अमाऊंट लेट्स से 1 लाख रुपीज. अँड आता मी सिल्वर सिलेक्ट करतो. जस्ट तुम्ही इथं बघू शकता लोन ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड. तर आपण आता बघूया आपण आता आपल्या डीबी डॉट जेसन मध्ये तुम्ही आय डी नंबर 355 ई मध्ये बघू शकता केशवराज कोरेची 79@gmail.com आणि फोन नंबर आणि 1 लाख रुपीज अमाऊंट आणि सिल्वर. तर हे झालं लोन ऍप्लिकेशन फॉर्म आणि आपण कसं बॅकएंडला आणू शकतो हे सर्व झालं. आणि आता आपण चॅट जीपीटीच्या मदतीने आपण डिझाईन क्रिएट करू शकतो डॅशबोर्ड साठी, अबाउट साठी. तर बघू शकता तुम्ही आता तर डिझाईन नाहीये, डॅशबोर्डला पण नाहीये, लॉग इनला पण नाहीये आणि प्रोफाईलला पण नाही. तर आपण ते डिझाईन पण करून घेऊ. क्रिएट क्रिएट डिझाईन डिझाईन फॉर डॅशबोर्ड बोर्ड or dashboard page using HTML, CSS, and and create design responsive.
ह्याने काय होईल की आपल्याला जरी आपण मोबाईलमध्ये ऍप बघितलं तरी ते आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल. आपण हा ऍट दी एंड आपण हा प्रोजेक्ट आपण डिप्लॉय सुद्धा करणार आहोत. ओके. तर ते आपल्याला जनरेट करून देत आहे. नाईस, नाईस, नाईस. तोपर्यंत मी पाणी पिऊन घेतो. तर आपला डिझाईन क्रिएट झालेला आहे. ओके. तर हे CSS आपण कॉपी करू. डॅशबोर्ड आपला डॅशबोर्ड इथं आहे पेज आणि इथं सिंपल कंट्रोल V करू आणि नंतर सिंपल आपण HTML पार्ट कॉपी करू. कंट्रोल C आणि HTML पार्ट मध्ये आपण सिंपल पेस्ट करू. ओके. सेव्ह ऑल. आता तुम्ही डिझाईन बघू शकता डॅशबोर्डची, की जशी की अशी दिसत आहे की युजर्स किती आहे, टोटल युजर्स, रेव्हेन्यू. ओके. आपण युजर साठी डॅशबोर्ड क्रिएट आहे. तर क्रिएट इट फॉर दी युजर. तर ते बँक साठी झालं. बँक साठी आपण ऑब्विसली बँक साठी पण आपण बनवणार आहे डॅशबोर्ड. ओके. तर आपण सिंपल आपण क्रिएट करू शकतो. जर आपल्याला करायचं आहे तर ng जनरेट कॉम्पोनंट आणि आपल्याला कॉम्पोनंट त्याच्यासाठी पाहिजे बँकेच्या डॅशबोर्डसाठी बँक डॅश करू आपण आणि एंटर दाबू. तर हे सर्व आपण कंट्रोल A कंट्रोल X करू डायरेक्ट. बँक डॅश मध्ये आपण सिंपल पेस्ट करून टाकू आणि डॅशबोर्डच्या CSS कंट्रोल A कंट्रोल X मध्ये पेस्ट करू आणि नंतर आपण ऑब्विसली आपण राउटिंग द्यायची आहे त्याला सिंपल. ओके. पाच पाच देऊ आपण बँक डॅश बँक डॅश म्हणून देऊ आणि नंतर कॉम्पोनंट मध्ये ऑब्विसली बँक डॅश कॉम्पोनंट बँक डॅश कॉम्पोनंट. ओके. सिंपल आपण बँक डॅश पण बनवलेलं आहे. ते पण आपण डिझाईन बघू. डिझाईन आपण हेडर मध्ये आपण ऑब्विसली एक नवीन पेज आपण क्रिएट करू बँक लॉग इन नंतरच कंट्रोल V. त्याला आपण बँक डॅश आपण नाव देऊ. बँक डॅश. ओके. आणि इथं सिंपल आपण बँक डॅश म्हणून देऊ आपण. ओके. सेव्ह ऑल. आणि जसं तुम्ही बघू शकता आपला एक नवीन बँक डॅशबोर्ड झालेला आहे. त्याच्यात आपले डॅशबोर्ड क्रिएट झालेला आहे. तिथं युजर साठी पण आपल्याला डॅशबोर्ड क्रिएट करून दिलेला आहे. तर हे सिंपल आपण कॉपी करू. सिंपल कॉपी कंट्रोल C and paste it in dashboard page. कंट्रोल P. ओके. आणि आता सिंपल HTML चं पण आपल्याला कॉपी करायचं आहे. कंट्रोल C आणि HTML च्या कॉम्पोनंट मध्ये पण कंट्रोल V करू आणि आता सर्व आपण सेव्ह करू. सेव्ह केल्यानंतर आपल्याला जसं की तुम्ही बघू शकता मी डॅशबोर्डवर क्लिक केलं तर युजर डॅशबोर्ड तुम्हाला दिसत आहे. तर वेलकम. इथं आपण नाव पण जसं आपल्या डेटाबेस मध्ये नाव स्टोअर झालेलं आहे आपण ते रेंडर करू शकतो इथं. ते पण आपण बघणार आहोत पुढे व्हिडिओज मध्ये. नंतर प्रोफाईल मध्ये, ऑर्डर्स मध्ये, पेमेंट्स मध्ये, सेटिंग्स आणि अजून आपण ऑप्शन ऍडिशनल ऑप्शन क्रिएट करू शकतो. आता सिंपल आपण प्रोफाईल पेज पण क्रिएट करणार आहोत. क्रिएट प्रोफाईल. आपण सिंपल आपण अल्सो क्रिएट टाकू आपण म्हणून ते वरचं आपलं वरचं ते कन्सिडर करेल आणि अल्सो क्रिएट अ प्रोफाईल पेज. एंटर.
त्यानंतर आपल्याला also create a login page, uh, login page and sign up page. ओके, हे पण आपल्याला क्रिएट करायचं. सिंपल आपण वरचं ओपन कॉपी करू. ओके, युजर प्रोफाईल झालेला आहे. नंतर कंट्रोल कंट्रोल सी, सिंपल प्रोफाईल पेज आपली कुठे आहे? प्रोफाईल पेजच्या HTML पार्ट मध्ये आपला HTML द्यायचा आहे. कंट्रोल व्ही. नंतर आपल्याला CSS मध्ये CSS द्यायचा आहे. कंट्रोल सी, प्रोफाईल मध्ये कंट्रोल सी, आणि हे आपल्या एरर हा सर्व ऍक्सेस पण करायचा आहे आपल्याला. सेव्ह ऑल. आणि जसं तुम्ही बघू शकता आपलं प्रोफाईल पेज पण सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. ओके, तर त्यांनी एका फॉर्म मध्ये क्रिएट केलेलं आहे हे. तर त्याला आपण प्रोफाईल पेज आपण प्रोफेशनल पण बनवून देऊ शकतो. तर आपण ऍडिशनल इन प्रोफाईल पेज आय वॉन्ट आय वॉन्ट ओनली शो शो show the loan status and user user photo and name of user and अजून आपला ईमेल पण लागू शकतो. ईमेल ईमेल ऑफ युजर. दॅट्स इट. हे आपण करू. त्याच्या आधी आपण हे लोन, ओके, लॉग इनचा आपला फॉर्म झालेला आहे, तो एक कॉपी करू. कंट्रोल सी, लॉग इन मध्ये लॉग इन वेर इज लॉग इन, bank login. This is bank login. I want login. Yes, this is Control V. Okay, nice. And CSS. Control C. Okay. Control V. इथं सेव्ह करू, आपण सेव्ह ऑल करू. आणि नंतर आपण लॉग इन जसं आपण ओपन करू तर इथं साइन अप साठी आलेलं आहे. आपण ऑल्सो आपण खाली लॉजिक आपण क्रिएट करू. आणि खाली ऑलरेडी तुम्ही बघू शकता की ऑलरेडी हॅव अकाउंट देन गो टू लॉग इन, आपण ते पण क्रिएट करणार आहोत. ओके, आपलं हे पण क्रिएट झालं असेल प्रोफाईल. लेट मी चेक. ओके, आपलं झालेलं आहे. की आपण स्टाईल कॉपी करू. कंट्रोल सी, आपलं प्रोफाईल पेज. ओके, कंट्रोल ए दाबा आणि कंट्रोल सी चेंज आहे. अँड आपल्याला HTML चा कोड पण कॉपी करायचा आहे. कंट्रोल सी. ओके, अँड हा पण काढून टाकू. कंट्रोल सी. हे पण झालं आपलं. ते ऑल झालं. ओके, नंतर जसं की तुम्ही बघू शकता प्रोफाईल मध्ये इथं फोटो आपण कोणता पण देऊ शकतो. लाईक तुम्हाला साठी आपण प्रोफाईल आयकॉन, लेट्स आयकॉन. ओके, तात्पुरतं आपण हे कंट्रोल ओपन इन न्यू टॅब आणि सिंपल लिंक आपण कॉपी करू.
आणि तात्पुरते आपल्याला चेक करण्यासाठी SRC मध्ये आपण लिंक देऊ आणि सेव्ह ऑल करू. आणि जसं की तुम्ही बघू शकता आता आता आपलं एकदम चिकना युजर प्रोफाईल दिसत आहे. नाईस. डॅशबोर्ड पण झालं. आता बँक लॉग इन पण आपण क्रिएट करत आहे. अबाउट आणि बँक लॉग इनचं राहिलेलं आहे. ऑल्सो क्रिएट फॉर बँक लॉग इन. एंटर. ओके. आणि खाली आपण ऑल्सो क्रिएट अबाउट अस अबाउट अस पेज फॉर दी वेबसाईट. एंटर. तर चला आपण हे कॉपी करू आणि तुम्हाला जर हा कोड पाहिजे असेल तर मी GitHubला अपलोड करून तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे आणि ऑब्विसली असणारच आहे प्रत्येक व्हिडिओच्या खाली. तुम्ही बघू शकता आता आपण अ, हे बँक लॉग इनचं आहे. बँक लॉग इनचा बनवलेला आहे पेज. बँक लॉग इन मध्ये HTML चा पार्ट आपण पेस्ट करू आणि तर ऑब्विसली CSS पार्ट पण पेस्ट करायचा आहे. ओके 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 ओके. आता कंट्रोल C. ओके कंट्रोल C. सेव्ह ऑल. नंतर बँक लॉग इन पण तुम्ही बघू शकता की झालेला आहे. तर बँक लॉग इन यस. Then we have about us page. Okay. Control C. About us page. CSS मध्ये control CSS. Control V मी पेस्ट करू सिंपल. आणि जी ओके कंट्रोल C. ओके आणि सेव्ह ऑल करू आपण. ओके. अबाउट अस पेज. आता तुम्ही अबाउट अस पण पेज बघू शकता. अवर मिशन. हे काय AI ने जनरेट केलेलं आहे. नाईस. आपण आज आज काय काय केलं? होम पेज आपण डिझाईन केली ऑब्विसली. नंतर अबाउट अस पेज पण आपण डॅशबोर्ड पण क्रिएट केलेला आहे. लॉग इन पण क्रिएट केलेला आहे. बँक लॉग इन पण क्रिएट केलेला आहे. बँक डॅशबोर्ड पण क्रिएट केलेला आहे. प्रोफाईल पण क्रिएट केलेला आहे. आणि आपण लॉजिक ह्याचं पण देणार आहे. लॉग इनचं आपण काय करू शकतो की ऑथेंटिकेट कसं करू शकतो. लॉग इनचं बँक लॉग इनचं आणि आपण होम पेज वरती ऑल्सो आपण ऍप्लिकेशन फॉर्म बनवलेला आहे. की जो सबमिट करून तो बॅकएंडला जेसन सर्व्हरला जात आहे. तर नाईस. आजच्या पुरते एवढंच वाच आहे. नाईस. थँक्यू. थँक्यू फॉर वॉचिंग.